मित्रांनो, हा एक ऑटोमॅटिक फिश फीडर आहे. ओके, तर हा काय मध्ये करतो, ऑटोमॅटिक तो त्याचा टाईम सेट केला त्याप्रमाणे तो फिरतो आणि त्याच्यातले जे फूड आहे ते खाली पडते. ओके, तर त्याला आपण सेट करूया. तो रोटेट होतो. हे बघा, वरती त्याला एक अशी ओपनिंग दिलेली आहे. ठीक आहे ना, हे तर तुम्ही बघितला. हे बघा, त्याला असं ओपन करू शकतो. ह्याच्यात आपण जे फीड आहे आपलं माशांचं ते टाकायचं, क्लोज करायचं, असा आवाज आहे. आणि ही त्याची एक विंडो दिलेली आहे, त्याची आपण विंडोची विड्थ आपण ॲडजस्ट करू शकतो. ओके, आता त्याला आपण सेट करूया. पहिले त्याला हा आहे आपला क्यूपेटचं ऑटोमॅटिक फिश फीडर आहे. ठीक आहे, तर त्याला टाईम पहिले सिलेक्ट करूया. टाईम सेट करायला हा सेटिंगचा बटन प्रेस करायचा, आवर्सचं बटन ब्लिंक करतो. ठीक आहे, अप डाऊन ॲरोनी आवर्स सेट करा, मग सेटिंग दाबा, मिनिट सेट करा. ओके, मिनिट सेट केला की हा दाबून ठेवायचा. एक सेकंड. ओके, आता टाईम सेट करायचा ना, हा 3 सेकंड दाबून करायचा सेटिंगचा बटन. ठीक आहे, आवर्स ब्लिंक होतो. आवर्स चेंज करा अपडाऊन ॲरोनी, म्हणजे जे आपल्याला टाईम आहे ॲक्च्युली जो आपला टाईम किती चालू आहे, समजा आता 10 वाजलेत म्हणजे 22 करायचं. इकडे परत सेटिंगचा बटन दाबून ठेवायचा, मिनिट्स ब्लिंक होतील. मिनिट्स तुम्ही अपडाऊन दाबून चेंज करायचा. 22 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. ओके, परत दाबायचा हा. ओके, हे झाला की आहे ना, हा बटन दाबायचा, मग हा टाईम सेव्ह होईल. ओके, 22:10 आता टाईम झालेला आहे, 22:11. ओके, हे झालं तुमचा टाईम सेट झाला. आता ह्याच्यात आता आपल्याला किती वाजता हा फिश फीडिंग रोटेट होईल, म्हणजे किती वाजता स्टार्ट होईल ते करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, परत दाबायचा आपला सेटिंगचा बटन. ओके, 3 सेकंडसाठी परत एकदा दाबायचा, मिनिट्स ब्लिंक होतील. परत एकदा दाबायचा, हा जो आहे खालचा बॉक्स आहे ना, तो एक ब्लिंक होईल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला किती वेळा रोटेट करायचं आहे. पहिल्यांदा रोटेट करायचा तर हा दाबायचा, दुसऱ्यांदा असेल तर सेकंड बॉक्स. ओके, तर आता पहिला बॉक्स आपण ब्लिंक होते आणि आवर्स ब्लिंक होत आहेत. हे आवर्स तुम्ही चेंज करू शकता अपडाऊन ॲरोनी. ओके, समजा आता आपल्याला 10ला ठेवायचं आहे, म्हणून मी 10ला ठेवलं आहे. परत सेटिंगचा बटन दाबायचा, मिनिट्स ब्लिंक होतील. ओके, मिनिट्स 00 ठेवायचे. मला चेंज करायचं तर अपडाऊन ॲरोनी चेंज करायचं. ओके, तर हे झालं. त्याच्यानंतर काय करायचं, परत एकदा हा प्रेस करायचा. काय होईल, फक्त हा जो बॉक्स आहे तोच फक्त ब्लिंक होईल आता. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्ही आहे ना, अप डाऊन ॲरो दाबून किती वेळा रोटेट व्हायला पाहिजे, 1दा व्हायला पाहिजे, 2दा व्हायला पाहिजे, 3दा, ते तुम्ही इथे स्पेसिफाय करू शकता. सपोज आता आपण टू टाईम्स रोटेट करायसाठी ते 2 ठेवला आपण. ओके, तर मग हा नंतर हा जो फिंगरचा आहे तो बटन दाबून त्याला सेव्ह करायचा. आता हा सेव्ह झालेला आहे. ओके, ठीक आहे, तुम्ही ते परत एकदा चेक करू शकता. हां, आता हा इथे 10ला तो सेट झाला आहे. ठीक आहे, आता आपल्याला हा 2 वेळा करायचा दिवसानं. सकाळी 10 वेळा करायचा आणि रात्री किती वाजता ठेवायचं आपल्याला, 8 वाजता ठेवूया सपोज आपण. ठीक आहे, त्याच्या सेकंड बॉक्सकडे जायचा, प्रेस केला, थोडा वेळ प्रेस करून ठेवा. आता सेकंड बॉक्स ब्लिंक होत आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आवर्स पण ब्लिंक होत आहेत. तर आपल्याला आवर्स किती वाजता ठेवायचं आहे, 8 वाजता, म्हणजे किती 20. तर इथे तो आपल्याला 20 करायचं. 20 केला की परत हा दाबायचा आणि ह्याच्यामध्ये इथे आपण 00 करून टाकू. पुढे जाऊन त्याला आपण 0 करून टाकू. 67, 58, 59, 60, 20ला सेट झाला. ओके, तर परत सेटिंगचा बटन दाबायचा. ओके, मग काय होईल, फक्त बॉक्स ब्लिंक करत राहील. जेव्हा हा बॉक्स ब्लिंक करत राहिला की हा बटन दाबायचा इकडे आणि मग तो सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे ना, आता आपले 2 वेळा हा बॉक्स फिरेल आणि ह्याची रोटेशन किती असतील, 2 वेळा. ओके, तर हा किती समथिंग 1300 रुपयाला ॲमेझॉनवरती, मी त्याची लिंक देईन त्याच्यावरती. थँक्यू.